Today we are going to learn here antonyms. आज आपण जे शिकत आहोत ते शिकत आहोत आपण antonyms. Antonyms म्हणजे मराठीमध्ये म्हणतो आपण विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द आपण एक एक पाहणार आहोत. फर्स्ट वन आहे याच्यामध्ये फर्स्ट antonyms आहे इथे absent. फर्स्ट आहे याच्यामध्ये absent. ऍबसेंट म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? ऍबसेंट म्हणजेच मराठीमध्ये म्हणतो आपण इथं गैरहजर. ऍबसेंट म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे? गैरहजर. तर याचाच विरुद्धार्थी शब्द काय होतो? म्हणजे याचाच अँटोनिम्स काय होतो इथे? प्रेझेंट. याचाच विरुद्धार्थी शब्द काय होतो इथे? प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय म्हणतो आपण इथे? हजर. प्रेझेंट म्हणजेच काय बोलतो आपण इथे? हजर. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये नेक्स्ट अँटोनिम्स आहे इथे ऑलवेज. ऑलवेज म्हणजेच काय म्हणतो आपण याला? ऑलवेज म्हणजेच काय म्हणतो आपण? नेहमी. ऑलवेज म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? नेहमी. ओके. ऑलवेज म्हणजेच काय म्हणतो आपण याला? नेहमी. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे नेव्हर. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे नेव्हर. कोणता आहे याच्यामध्ये? नेव्हर म्हणतो इथे आपण. नेव्हर. नेव्हर म्हणजे काय म्हणतो आपण इथं? कधीही नाही. नेव्हर म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? कधीही नाही. ओके. नेव्हर म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? कधीही नाही. नेक्स्ट आहे याच्यामध्ये नेक्स्ट अँटोनिम्स आहे इथे ब्रेव. नेक्स्ट काय म्हणतो आपण याच्यामध्ये? ब्रेव. ब्रेव म्हणजेच काय म्हणतो आपण याच्यामध्ये? ब्रेवचा अर्थ आहे इथं शूर. ब्रेवचा अर्थ काय आहे इथे? शूर. ओके. ब्रेवचा अर्थ आहे इथे शूर. आता याचाच ऑपोजिट जो वर्ड आहे याचाच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये कावर्ड. म्हणजेच COWARD. म्हणजेच कावर्ड म्हणजे काय म्हणतो आपण याला? भित्रा. आय रिपीट वन मोर टाइम. ब्रेव. ब्रेव म्हणजेच आपण शूर म्हणतो. यालाच ऑपोजिट वर्ड आहे इथे कावर्ड. ओके. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये बिग. नेक्स्ट वर्ड घेतोय आपण याच्यामध्ये अँटोनिम्स मध्ये बिग. बिग म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे? मोठा. बिग म्हणजेच मराठीमध्ये काय बोलतो आपण याला? मोठा. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे स्मॉल. याचाच ऑपोजिट वर्ड कोणता आहे इथे? स्मॉल. स्मॉल म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? लहान. स्मॉल म्हणजेच काय येते याच्यामध्ये? लहान. ओके. नेक्स्ट अँटोनिम्स आहे. नेक्स्ट अँटोनिम्स घेत आहोत आपण याच्यामध्ये कोल्ड. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कोल्ड. कोल्ड म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? थंड. कोल्ड म्हणजेच काय राहतं याच्यामध्ये? थंड. आणि याच्याच ऑपोजिट वर्ड आहे इथे हॉट. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे हॉट. हॉट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? गरम. हॉट म्हणजेच काय म्हणतो आपण याला? गरम बोलतो. ओके. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये कम. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कम. कम म्हणजे काय म्हणतो आपण इथे? येणे. कम म्हणजे काय घेतोय आपण याच्यामध्ये? येणे. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथं गो. गो म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? जाणे. कमचा ऑपोजिट वर्ड आहे इथे गो. गोला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे? जाणे. ठीक आहे. समजते सर्वांना याच्यामध्ये? अशा प्रकारे वर्डची तुम्ही घरी पण ही प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. गो म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? जाणे. नेक्स्ट वर्ड नेक्स्ट आहे याच्यामध्ये वर्ड अँटोनिम्सचा नेक्स्ट वर्ड आहे इथे क्लीन. नेक्स्ट घेतो आपण इथे क्लीन. क्लीन म्हणजे काय म्हणतो आपण याला? स्वच्छ. क्लीन म्हणजे काय घेतो आपण याच्यामध्ये? स्वच्छ. तर याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे डर्टी. ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये डर्टी. DIRTY. डर्टी म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? घाणेरडा. ओके. म्हणजे अस्वच्छ पण आपण म्हणू शकतो याला. स्वच्छ आणि अस्वच्छ. सो क्लीन त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे इथे डर्टी. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये डे. नेक्स्ट घेतोय आपण इथे डे. तर डे म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? दिवस. डेचा मराठी अर्थ आहे इथं दिवस. याच्याच ऑपोजिट वर्ड आहे इथे नाईट. याच्याच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये नाईट. नाईट म्हणजे काय म्हणतो याला? नाईट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? रात्र. डे म्हणजे काय झालं इथे? दिवस. आणि नाईट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? रात्र बोलतो. नेक्स्ट अँटोनिम्स आहे याच्यामध्ये फर्स्ट. नेक्स्ट आहे याच्यामध्ये फर्स्ट. फर्स्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे? प्रथम. फर्स्ट म्हणजेच काय येतं इथे? प्रथम. याच्याच ऑपोजिट वर्ड आहे इथे याच्याच ऑपोजिट वर्ड आहे इथे लास्ट. लास्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथं? अंतिम किंवा शेवट.
हे प्रथम आणि लास्ट म्हणजे शेवट घेऊ शकतो किंवा आपण इथं अंतिम पण म्हणू शकतो याला. नेक्स्ट अँटोनिम्स आहे याच्यामध्ये ज्युनियर. JUNIOR. ज्युनियर म्हणजेच काय म्हणतो आपण, म्हणजे एक लहान म्हणतो किंवा पदाने लहान असणे. एखादं जर पोस्ट असेल तर त्या पदाने आपण काय म्हणतो इथे, लहान, ज्युनियर. आणि त्याचाच ऑपोजिट वर्ड काय असेल रे, तर त्याचाच ऑपोजिट वर्ड राहतो इथे सिनियर. SENIOR. सिनियर म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पदाने मोठा. सिनियर म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पदाने मोठा. समजले इथे? अशा प्रकारची वर्ड्स तुम्ही इथे जे रायटिंगला दिलेले आहेत हेच वर्ड तुम्ही पुन्हा पुन्हा बोलून याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये लॉस्ट. नेक्स्ट घेतोय आपण याच्यामध्ये अँटोनिम्स लॉस्ट. ओके, लॉस्ट म्हणजेच काय म्हणतो इथे आपण, लॉस्ट म्हणजेच काय म्हणतो आपण याला, गमविणे. लॉस्ट म्हणजेच काय म्हणतो इथे, गमविणे. तर याचाच ऑपोजिट वर्ड काय आहे इथे, त्याच्याच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये फाउंड. ओके, लॉस्ट म्हणजे गमविणे आणि फाउंड म्हणजे काय म्हणतो आपण इथं, शोधणे किंवा आढळणे. फाउंड म्हणजेच काय म्हणतो आपण इथे, आढळणे. म्हणजे एखादी गोष्ट जर हरवली असेल आणि ती सापडली तर त्याला काय म्हणतो आपण इथं, आढळणे किंवा फाउंड म्हणजेच काय म्हणतो आपण याला, आढळणे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये थिक. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये थिक घेतो. नेक्स्ट वर्ड कोणता आहे इथे, थिक. तर थिक म्हणजेच काय म्हणतो आपण इथे, THICK. थिक म्हणजेच काय म्हणतो आपण याला, जाड म्हणतो आपण. थिक म्हणजेच काय म्हणतो आपण याला, जाड. आणि याच्याच विरुद्धार्थ शब्द आहे इथं थिन. थिन म्हणजे काय म्हणतो आपण इथे, पातळ. थिन म्हणजेच काय असतं याच्यामध्ये, पातळ. थिन म्हणजेच काय म्हणतो इथे आपण, पातळ बोलतो. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये इथं ओन. ओन म्हणजे काय म्हणतो आपण इथे, जिंकणे. ओन म्हणजेच काय म्हणतो आपण इथे, जिंकणे. ओन म्हणजेच काय घेतो आपण याच्यामध्ये, जिंकणे. याचाच विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी वर्ड आहे इथे लॉस्ट. लॉस्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे, हरणे. लॉस्ट म्हणजेच काय घेतोय आपण इथे, हरणे. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये डिफिकल्ट. डिफिकल्ट. DIFFICULT. डिफिकल्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे, अवघड म्हणजेच किंवा कठीण पण घेतो आपण. डिफिकल्ट म्हणजेच काय म्हणतो आपण याला, कठीण. तर याच्याच विरोधार्थी शब्द काय होईल रे, याच्याच विरोधार्थी शब्द काय घेतो आपण इथं, इझी. इझी म्हणजे सोपे. इझी म्हणजे काय घेतो आपण इथे, सोपे म्हणतो आपण याला. नेक्स्ट आहे याच्यामध्ये फॉल. फॉल म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पडणे. फॉल म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पडणे. याच्याच विरुद्धार्थी शब्द आहे याच्यामध्ये राईज. याच्याच विरुद्धार्थी शब्द आहे इथे राईज. राईज म्हणजेच काय म्हणतो आपण याला, उठणे. राईज म्हणजेच काय म्हणतो आपण याला, उठणे. ओके, आय रिपीट वन मोर टाइम. फॉल म्हणजेच पडणे आणि राईज म्हणजे उठणे. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये गर्ल. गर्ल म्हणजे काय आलं, मुलगी. याचाच विरोधात गर्ल म्हणजे काय म्हणतो आपण इथं, मुलगी. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे, म्हणजे याचाच अँटोनिम्स आहे इथे बॉय. बॉय म्हणजेच काय म्हणतो आपण याला, मुलगा. नेक्स्ट वर्ड घेतोय आपण इथं क्रुएल. CRUEL. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये क्रुएल. क्रुएल म्हणजेच काय म्हणतो आपण इथं, निर्दयी. क्रुएल म्हणजेच काय म्हणतो आपण, निर्दयी. निर्दयी. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे काइंड. काइंड म्हणजेच काय म्हणतो आपण याला, दयाळू. काइंड म्हणजेच काय म्हणतो आपण याला, दयाळू बोलतो. ओके, नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये, नेक्स्ट अँटोनिम्स आहे इथे विक्ट्री. नेक्स्ट घेतोय आपण इथे काय, विक्ट्री. विक्ट्री म्हणजेच काय म्हणतो आपण इथं, विजय. विक्ट्री म्हणजे काय म्हणतो आपण याच्यामध्ये, विजय. त्याचा ऑपोजिट वर्ड आहे, विक्ट्रीचा ऑपोजिट वर्ड आहे इथं डिफीट. DEFEAT. डिफीट म्हणजेच काय म्हणतो आपण इथं, पराजय. डिफीट म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पराजय. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इथं
नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये टॉप. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये टॉप. टॉप म्हणजेच म्हणतो आपण एकदम वरती टोकाला असणं. टॉप म्हणजेच एकदम टोप म्हणतो आपण इथं. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे बॉटम. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथं बॉटम. बॉटम म्हणजेच काय म्हणतो आपण इथे तर. बॉटम म्हणजेच काय म्हणतो आपण इथे तर. ओके. नेक्स्ट वर्ड आहे इथं लूज. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये लूज. लूज म्हणजेच काय म्हणतो आपण इथं सैल. लूज म्हणजेच काय म्हणतो मराठी अर्थ याचा सैल. याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथे टाईट. याचाच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये टाईट. टाईट म्हणजे काय म्हणतो आपण इथं एकदम फिट्ट पण म्हणू शकतो आपण. ओके. टाईट म्हणजे काय म्हणतो एकदम फिट्ट. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये इम्पोर्ट. नेक्स्ट अँटोनिम्स आहे इथे इम्पोर्ट. IMPORT. इम्पोर्ट म्हणजेच काय म्हणतो आपण याला इम्पोर्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे आयात. इम्पोर्ट म्हणजेच काय म्हणतो आपण इथे आयात. याचाच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये इम्पोर्टचा ऑपोजिट वर्ड आहे इथे एक्सपोर्ट. याचाच ऑपोजिट वर्ड काय आहे इथे एक्सपोर्ट. EXPORT. म्हणजेच याला एक्सपोर्टलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथं निर्यात. एक्सपोर्टलाच मराठीमध्ये काय म्हणतो इथे निर्यात. ओके. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये हेवन. नेक्स्ट वर्ड आहे याच्यामध्ये हेवन. हेवन म्हणजेच काय म्हणतो आपण HEAVEN. हेवन म्हणजेच काय म्हणतो आपण याला स्वर्ग. हेवन म्हणजेच काय आलं इथे स्वर्ग. तर याचाच ऑपोजिट वर्ड आहे याच्यामध्ये हेल. हेल म्हणजेच काय म्हणतो आपण इथे नरक. ओके. हेल म्हणजेच काय आहे नरक. आय रिपीट वन मोर टाइम. हेवन. हेवन म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला स्वर्ग. आणि याचाच ऑपोजिट वर्ड आहे इथं हेल. हेल म्हणजेच काय म्हणतो आपण याला नरक. ओके. तर अशा प्रकारे आज आपण जे अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे विरुद्धार्थी शब्द. ओके. हे आज आपण इथे पाहिलेले आहेत. अशा प्रकारे अँटोनिम जे तुम्हाला आता मी इथे दाखवलेले आहे ते तुम्ही पुन्हा आणखी एकदा रिव्हिजन करून म्हणजे हाच व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहून याची प्रॅक्टिस याचे साऊंड कसे आहेत किंवा याचे मराठी मिनिंग काय आहेत हे तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून हे कव्हर करू शकत आहात. ओके. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.